नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या YouTube चॅनलवरती। आणि आज आपण पाहणार आहोत डीएड संदर्भात महत्त्वाची इन्फॉर्मेशन। तर भरपूर विद्यार्थी मित्रांच्या मला आपण जो डीएडचा व्हिडिओ बनवला आहे त्याच्या माध्यमातून कमेंट्स आल्या होत्या की सर या व्हिडिओमध्ये आम्हाला फी स्ट्रक्चर, कॉलेज ग्रांटेड आहे नॉन ग्रांटेड आहे कसं ओळखायचं आणि कॉलेज कसं सर्च करायचं, कुठले आपल्या जवळचे कॉलेज आहेत ते आम्हाला सांगा। याच्या संदर्भात आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवलाय। डीएड चा फॉर्म कसा भरायचा त्यासाठी हा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या YouTube चॅनलला टाकलेला आहे, तो पाहिला नसेल तर एकदा पाहून घ्या, म्हणजे त्याच्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि याच्या संदर्भात आपण पूर्ण डिटेल्स देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा। आणि सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या YouTube चॅनलवरती आपण नवीन असाल, अद्याप या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर विदाउट वेळ वाया घालता चालू करत आजचा आपला टॉपिक। सर्वप्रथम गुगल मध्ये येऊन आपल्याला इकडे सर्च करायचे डीएड ऍडमिशन 2024। इकडे सर्च केल्याच्या नंतर पहिली लिंक आहे DLELED या लिंकला क्लिक करायचे आपल्याला इकडे। आणि इकडे आल्याच्या नंतर आपल्याला जे होम पेज आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लिंक्स अवेलेबल आहेत, त्याच्यामधून आपल्याला कॉलेज जे आहे ते चूज करायचे। त्यांना ऑफिशियल नोटिफिकेशन पण दिलेलं आहे आणि यांच्या फीस ज्या आहेत त्या ऑनलाइन मध्ये दाखवलेल्या आहेत। आपण फीस बघणार आहेत, कॉलेजची मान्यता म्हणजे ग्रांट बघणार आहेत आणि बाकी इतर सगळ्या गोष्टी पण इथंच बघणार आहोत। वेबसाईटला काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम दिसतो, आपण रीलोड करूया। वेबसाईट चालू होईपर्यंत मी व्हिडिओ पॉज करतो विद्यार्थी मित्रांनो। ही वेबसाईट ओपन झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि याच्यामध्ये आपण सर्वप्रथम तुम्हाला फीचं जे आहे त्याच्याबद्दल आता सर्वप्रथम आपण इकडे क्लिक हिअर टू सर्च कॉलेज नावाच्या ऑप्शनला क्लिक करणार आहोत। याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम फाइंड कॉलेज याच्यामध्ये रिजन नाव दिलं आहे, रिजन तुमचा विभाग तुम्हाला निवडायचा आहे। याच्यामध्ये प्लीज सिलेक्ट नावाचा ऑप्शन आहे, क्लिक करूया। आणि तुमचा जो विभाग असेल पुणे, मुंबई, अदरवाइज जो कुठला असेल तो तुम्ही निवडू शकता। माझा औरंगाबाद आहे, मी औरंगाबाद निवडणार आहे। त्यानंतर हा जो विभाग आहे आपण जिकडे राहतो तो नाही निवडायचा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपण जिकडे ऍडमिशन घेऊ इच्छितो तिकडे निवडायचं आहे। फॉर एक्झाम्पल माझा विभाग आहे औरंगाबाद आणि मला लातूर विभागामध्ये ऍडमिशन घ्यायचं तर मी लातूरला सिलेक्ट करेन। त्यानंतर इथं डिस्ट्रिक्ट दिल्यात लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद, म्हणजे लातूर विभागामध्ये येणारे डिस्ट्रिक्ट इथं त्यांना दिलेले आहेत, तर त्याच्या हिशोबाने आपण हे इथून हवा ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करू शकतो। तर मला इकडे औरंगाबाद विभागामध्ये ऍडमिशन घ्यायचं तर मी औरंगाबाद विभाग निवडतोय। त्यानंतर डिस्ट्रिक्ट कुठल्या डिस्ट्रिक्ट मध्ये पाहिजे तर मी इकडे बीड निवडतोय, मला माझ्या बीड डिस्ट्रिक्ट मध्येच ऍडमिशन घ्यायचं आहे। त्याच्यानंतर केअरफुली आपल्याला इकडे तालुका निवडायचा आहे, तर मी इकडे माजलगाव तालुका निवडतोय। त्यानंतर इथे ग्रँट टाइपला सध्या मी सिलेक्ट केलेलं नाहीये, ग्रँट टाइप मी सिलेक्ट करणार आहे। ग्रँट मध्ये मी जर गव्हर्नमेंट केलं तर इकडे पहा, इकडे दोन नावं सध्या दिसत होते, आता हे गव्हर्नमेंट असतील तर हे राहतील, नसतील तर निघून जातील। आता इथे सांगितलं देयर इज नो कॉलेज इन दिस तालुका, प्लीज सिलेक्ट डिफरंट तालुका, म्हणजे हे गव्हर्नमेंट कॉलेज नाहीयेत, हे प्रायव्हेट कॉलेज आहेत का ते पाहूयात। प्रायव्हेट एडेड, आता प्रायव्हेट एडेड ला क्लिक केल्याच्या नंतर परत इकडे प्रोसेस होणार आहे। प्रायव्हेट एडेड असतील तर इकडे मला शो होणार आहेत, अदरवाइज इथं प्रायव्हेट अनएडेड नावाचं एक ऑप्शन दिलेलं आहे। इथं त्यांना सांगितले ग्रँट टाइप कुठला आहे, प्रायव्हेट अनएडेड, म्हणजे हे कॉलेज अनएडेड आहे, प्रायव्हेट आहे। आता जर मला इकडून फॉर एक्झाम्पल मी औरंगाबाद इकडून डिस्ट्रिक्ट निवडतोय, त्यानंतर प्रॉपर औरंगाबाद निवडले। आता याच्यामध्ये गव्हर्नमेंट या ऑप्शनला मी इकडे क्लिक करतोय, गव्हर्नमेंटचे जे कॉलेज असतील ते इकडे फेच होतील। हा ओके, तर याच्यामध्ये पहा गव्हर्नमेंट टाइप निवडलेला, इकडे कॉलेजची लिस्ट आलेली आहे आणि याच्यामध्ये एनसीटी कोड म्हणजे तो कॉलेजचा एक कोड असतो। त्याच्यानंतर आहे कॉलेज नेम, कॉलेज नेम मध्ये आपल्याला कुठलं कॉलेज आहे ते इथे दाखवलेलं आहे, गव्हर्नमेंट अध्यापिका विद्यालय, एफ कंसामध्ये एफ आहे म्हणजे फिमेल आहे फक्त लेडीज ऍडमिशन इकडे आहेत, जेंट्सला ऍडमिशन मिळणार नाही। त्यानंतर आहे कॉलेज ऍड्रेस, कॉलेजचा पत्ता कुठला इथे आपल्याला क्लिअर कट मेन्शन केलाय। त्यानंतर आहे ग्रांटेड टाइप, कुठलं कॉलेज आहे, गव्हर्नमेंट आहे, प्रायव्हेट आहे, एडेड आहे, अनएडेड आहे, इकडे मेन्शन केलेलं आहे। त्यानंतर आहे फीस, याची फीस दिली आहे 3300 रुपये फीस आहे कॉलेजची। त्यानंतर आहे टाइप, टाइप म्हणजे प्रकार, कुठला प्रकार आहे तर इकडे दिलेला आहे फिमेल। त्यानंतर मीडियम, मीडियम सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या मीडियम मध्ये ऍडमिशन घेऊ इच्छितात तो इथं तुम्हाला मॅच झालं पाहिजे, तुम्ही इथं चेक केलं पाहिजे, मराठी आणि उर्दू, तुम्हाला जे मीडियम पाहिजे त्या मीडियमला तुम्ही घेऊ शकता।
त्याचबरोबर त्यांना इनटेक कॅपॅसिटी इथं दिलेली आहे. इनटेक कॅपॅसिटी म्हणजे किती ऍडमिशन जास्तीत जास्त होऊ शकतात इथे दिलेलं आहे 60. त्यानंतर आहे हॉस्टेल मेल साठी हॉस्टेलला जागा किती 0, कारण फिमेल असल्यामुळे 0च आहे. त्यानंतर हॉस्टेल फिमेल साठी किती 0, म्हणजे या कॉलेजला हॉस्टेल नाहीये म्हणून इथे जागा वॅकन्सी 0 दाखवलेली आहे. त्यानंतर सेंटर स्टेट, हा हे सेंटर जे चालू आहे का, हो ऍक्टिव्ह. त्यानंतर व्हेरिफिकेशन स्टेट म्हणजे हे व्हेरिफिकेशन केलेलं आहे का या सेंटरचं, येस व्हेरीफाईड. तर इथं अशा पद्धतीने याची संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला जे कॉलेज हवं आहे ते इथून तुम्ही चूज करू शकता, निवडू शकता आणि त्याची माहिती एका कोऱ्या पेजवर लिहून ठेवा, मोबाईल मध्ये स्क्रीनशॉट काढून घ्या आणि फॉर्म भरता वेळी हे कॉलेज तुम्ही निवडू शकता. मग अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा जिल्हा, तालुका इकडून कमी जास्त निवडून घेऊ शकता आणि तुमचं कॉलेजचा प्रकार, त्यानंतर कॉलेजचे हॉस्टेल याची सगळी माहिती तुम्ही इथं पाहू शकता. त्याच्यानंतर इनटेक कॅपॅसिटी पाहू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला कॉलेज निवडायचे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कॉलेज कसे सर्च करायचं हे शिकलो आहोत. त्यानंतर कॉलेज गव्हर्नमेंट आहे, प्रायव्हेट आहे ते पण शिकलेलो आहोत. तुमचे दोन्ही टॉपिक्स याच्यामध्ये क्लिअर झालेले आहेत. त्यानंतर ग्रांट टाइप जो आहे तो पण पाहिलेला आहे आणि कॉलेजची इनटेक कॅपॅसिटी, फीस किती, या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे. तरी तुम्हाला या व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम्स असतील, अडचणी असतील, नक्कीच मला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका